ग्रामीण जीवनातील संघर्ष, शेतकऱ्यांच्या वेदना आणि मातीतल्या वास्तवाला शब्दबद्ध करणारे कवी दिगंबर देवडे लिखित नांगरांचा घाव या बहुचर्चित काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक 17 मे रोजी लासलगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालय इमारतीतील कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या। साहित्य, कविता आणि सामाजिक जाणीवांचा संगम घडविणाऱ्या या सोहळ्याला महाराष्ट्रभरातून साहित्यप्रेमी, कवी, शेतकरी आणि रसिकांनी मोठ्या उपस्थिती दर्शविली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत रंगनाथ पठारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लोककलावंत व प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे उपस्थित होते। व्यासपीठावर लासलगाव महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य संस्थेचे विश्वस्त झुंबरभाऊ भंडारी, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, प्राचार्य विजय काचरे, प्रकाश होळकर, डॉक्टर एकनाथ पगार, लक्ष्मण बाराहाते, प्रशांत केंदळे, ऐश्वर्य पाटेकर, किशोर गोसावी, सागर जाधव, शब्दालय प्रकाशनांचे सुमित लांडे, कवी विष्णू थोरे, लक्ष्मण महाडे, गुरुदेव गांगुर्डे आदी उपस्थित मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली आहे। त्यानंतर आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि सर्वांच्या हस्ते नांगरांचा घाव या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी बोलताना अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक करताना सांगितले, हा संग्रह केवळ कवितांचा संच नसून ग्रामीण समाज व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि व्यवस्थेची संवेदना ही तळवेर भाष्य करणारा प्रभावी दस्तऐवज आहे। लेखक आणि कवींनी वर्तमान सामाजिक परिस्थितीवर परखडपणे लेखन करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। प्रमुख पाहुणे डॉक्टर गणेश चंदनशिवे यांनी काव्यसंग्रहातील कवितांची वैशिष्ट्ये सांगत आपल्या गीत लेखनाच्या अनुभवांनाही उजाळा दिलाय। त्यांनी बाजीराव मस्तान चित्रपटातील स्वतःलिखित गीत सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलाय। कवी दिगंबर देवडे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या साहित्य प्रवासाचा आढावा घेतलाय। त्यांनी पिंपळपान ही पुरस्कार प्राप्त कविता सादर करता सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेलाय। पुणे विद्यापीठासह विविध साहित्य संस्थांकडून गौरवण्यात आलेल्या या कवितेने उपस्थितांची विशेष दाद मिळवली आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गोसावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन समीर देवडे यांनी मानले। एसवरायटी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे, निफाड।